गुड मॉर्निंग स्टुडंट. मी रवी सर, श्री चौंडेश्वरी सायन्स अकॅडमी इचलकरंजी. तर यामध्ये इकोसिस्टम लेक्चर नंबर 9 आपण बघतो. स्टेट बोर्डचा नवीन सिलेबस बायोलॉजीनुसार इकोसिस्टम अँड एनर्जी फ्लो हा लेक्चर नंबर 9मध्ये आहे. तर या ठिकाणी आज आपणास इकॉलॉजिकल सक्सेशन पाहायचं आहे. काय पाहायचं आहे? इकॉलॉजिकल सक्सेशन. इकॉलॉजिकल सक्सेशन इज अ इकॉलॉजिकल सक्सेशन. आता पहिला शब्द आला सक्सेशन म्हणजे काय बघा, SUCCN. सक्सेशन म्हणजे अनुक्रमिका, एकामागून एक होणारे इव्हेंट यांना आपण म्हणतोय सक्सेशन. लक्षात की नेचरमध्ये जे इकॉलॉजिकल सक्सेशन आहे, कसं म्हटलं बघा, हा जो निसर्ग आहे नेचर बनण्यासाठी काय आलं की इकॉलॉजिकल सक्सेशन हे महत्त्वाचं आहे. बघा, पहिला ॲन्युअल प्लांट बनले, पहिला लायकेन, ॲन्युअल प्लांट, पेरिनियल, शर्ब, सॉफ्ट आणि हार्ड. तर अशा प्रकारे काय केलं या ठिकाणी की इकोसिस्टम जे नेचर आहे हे बनले गेलं आहे. इकॉलॉजिकल सक्सेशन, द बायोटिक कम्युनिटी आर डायनॅमिक इन अ नेचर. काय म्हटले की डायनॅमिक आहे, अद्भुत आहे. सक्सेसिव्ह रिप्लेसमेंट ऑफ कम्युनिटी इन ॲन एरिया ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम इज नोन ॲज इकॉलॉजिकल सक्सेशन. की निसर्गामध्ये जे एकामागून एक जे बदल होत गेले, इव्हेंट होत गेले, ह्याला म्हणतो आपण इकॉलॉजिकल सक्सेशन. बोथ अबायोटिक and biotic. Abiotic non-living, biotic living things. Component involve such change. ह्या बदलामध्ये बायोटिक आणि अबायोटिक दोन्ही कंपोनंट यामध्ये इन्व्हॉल्व आहे. टर्म सक्सेशन, हे बघा, हे स्टेट बोर्डच्या बुकमध्ये नाही आहे तरी लिहून घ्या. टर्म सक्सेशन आहे हल्ट, HULT, हल्ट. सक्सेशन इज अ natural process by which the same locality became successfully colony in different group or community of plant. तर काय दिसते बघा या ठिकाणी, ह्या चित्रामध्ये बघा, ही चित्र बघा दिसते बघा. तर ह्यामध्ये ही जी क्लायमॅक्सपर्यंत जात असताना पहिल्यांदा ह्या ठिकाणी की लायकेन ग्रो झाला. लायकेनला आपण पायोनियर म्हटलं. आपण लायकेनपासून मॉसेस बनलं, हर्ब, शर्ब आणि नंतर लास्टला फॉरेस्ट बनलं. लक्षात. आणि यालाच म्हणतो आपण इकॉलॉजिकल सक्सेशन. सक्सेशन इज अ नॅचरल प्रोसेस बाय विच सेम लोकॅलिटी बिकेम सक्सेसिव्ह कॉलनी टू डिफरंट. एक कॉलनी आहे ती दुसऱ्या कॉलनीला येण्यासाठी काय होते की म्हणजे फेवरेबल इन्व्हायरमेंट करते. काय फॉर एक्झाम्पल बघा, लायकेन ग्रो होणार त्यामुळे मॉसेस तिथं सर्वाईव्ह होऊ शकणार. मॉसेस सर्वाईव्ह झालं तर तिथं ग्रास येणार. ग्रास जर येत असेल तर शर्ब येणार. शर्ब असेल तर स्मॉल ट्री येणार. म्हणजे एक कम्युनिटी दुसऱ्या कम्युनिटीला फेवरेबल इन्व्हायरमेंट करून देत आहे. लक्षात. ओडम, सायंटिस्टचं नाव आहे ओडम, कॉल्ड ॲज इकोसिस्टम डेव्हलपमेंट. ओडम काय म्हणतात त्याला? इकोसिस्टम डेव्हलपमेंट असं म्हणतात. लक्षात. आता आपण काय करूया, बुक पद्धतीने चालू करूया. लेक्चर नंबर 14 इकोसिस्टम एनर्जी फ्लो. NCERT नाही आहे, हे स्टेट बोर्ड आहे. इकॉलॉजिकल सक्सेशन काय सांगितले? इज अ स्पाशियल पॅटर्न विच ऑकर ओव्हर द टाईम. तर हा जो पॅटर्न आहे की टाईमनुसार फ्रेम झालेला आहे. एक कम्युनिटी आल्यानंतर दुसरी कम्युनिटी येत्या, दुसरी कम्युनिटी आल्यानंतर दुसरी येत्या. टाईम इज अ क्युरिकल फॅक्टर. वेळ महत्त्वाचा आहे. तर कसं झालं बघा की पृथ्वीवर लाईफ बनताना पहिला फक्त माउंटेन होतं, चट्टान होतं. तर पहिल्यांदा काय होणार, लायकेन ग्रो केला. लायकेन ग्रो नंतर काय आलं, मॉसेस आलं. आणि मॉसेस आल्यानंतर सॉईलचं फॉर्मेशन व्हायला आलं. आणि सॉईलचं फॉर्मेशन सुरू झाल्यानंतर ग्रास, हर्ब, शर्ब, ट्री आणि आज अँजिओस्पर्म आले. आणि आज जे फॉरेस्ट दिसतात ते अँजिओस्पर्म. हा जो सिक्वेन्स आहे याला टाईम लागलेला आहे. टाईम अचानक बदललेला नाही आहे, हजारो वर्ष लागलेले आहेत.
इकोसिस्टम इज ऑक्युपाय बाय अ पायोनियर स्पेसिस. आता कोण सांगा बघू, पायोनियर स्पेसिस मी जलमध्ये आता कोण असणार आहे, लायकेन. लक्षात ठेवा, लायकेन. चट्टानवर कोणी होतं, तर लायकेन होतं, लायकेन. ॲट द टाइम पासेस स्पेशली डायव्हर्सिटी इन्क्रीज गिव्हिंग मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम. जसजसं आपण पुढं चाललो तर तुम्हाला की डायव्हर्सिटी पाहायला मिळाली. लायकेनपासून पुढं येत गेलो तर आपल्याला जैवविविधता आपल्याला पाहायला मिळाली. इव्हेंटली इट लीड टू क्लायमॅक्स कम्युनिटी. याचा शेवट काय झाला बघा, क्लायमॅक्स. काय म्हटलं ते, एक मिनिट बघा जरा. तर इथं काय आहे, पायोनियर आहे, लायकेन आहे, लायकेन मॉसेस. त्यानंतर फर्न ग्रास, हर्ब, शर्ब आणि क्लायमॅक्स म्हणजे स्थिर स्टेबल कम्युनिटी कोण असणार, तर ती फॉरेस्ट. लक्षात. आता या क्लायमॅक्स कम्युनिटीमध्ये आता काही बदल होणार नाही बघा. क्लायमॅक्स कम्युनिटी डज नॉट इव्हॉल्व फर्दर. आता यामध्ये काही चेंज होणार नाही. आता शेवटी ते समजा एक ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट झाला असेल तर त्याच्या पुढे जाऊन ते काही बदलणार नाही. लक्षात ठेवा, येते का लक्षात बघा. हां, ठीक आहे. तर काय होणार, ग्रॅड्युअल प्रेडिक्टेबल चेंज इन अ स्पेसिस कंपोजिशन ऑफ अ गिवन एरिया इज कॉल्ड इकॉलॉजिकल सक्सेशन. बघा, ही तिने डेफिनेशन दिल्या की एखाद्या एरियामध्ये स्पेसिसमध्ये ग्रॅड्युअली सतत काय व्हायला, स्पेसिसमध्ये चेंजेस होऊ नये यासाठी टाईम गॅप आहे, वेळेनुसार होते. ह्यालाच म्हणतो आपण इकॉलॉजिकल सक्सेशन. आलं लक्षात, इकॉलॉजिकल सक्सेशन असं म्हटलं जाते. तर आज आपण झूलॉजी इव्हॉल्युशन म्हणतोय आणि याला बोटनीमध्ये आपण याला काय म्हणू शकतोय, सक्सेशन. लक्षात, यालाच काय म्हणणार आपण, सक्सेशन. जोपर्यंत प्लांट कम्युनिटी डेव्हलप होणार नाही तोपर्यंत ॲनिमल कम्युनिटी डेव्हलप होणार नाही. चेंज सिक्वेन्सली इन इन्व्हायरमेंट रेग्युलेटेड. हा जो बदल आहे तो इन्व्हायरमेंटला चेंज हा रेग्युलेशन केला जातोय. अचानक नवीन प्रजाती येत नाहीत. प्रोसेस ऑफ सक्सेशन इन्व्हॉल्व सिक्वेन्सली स्टेप. पहिला काय असणार बघा की सक्सेशनची जी प्रोसेस आहे ह्यासाठी स्टेप आहेत. न्यूडेशन, पहिले पण राहिले बघा, न्यूडेशन. न्यूडेशनचा अर्थ काय म्हणूया आपण, फॉर्मेशन ऑफ एरिया. एक पर्टिक्युलर एरियामध्ये एक एरिया बनलाय. हां, इन्व्हेशन म्हणजे काही प्रजाती बाहेरून आल्यात, स्पोर बाहेरून आल्यात. त्यानंतर बघा तुम्हाला इसिस, तुम्हाला काय दिसते या ठिकाणी, इसिस पाहायला मिळणार. आणि त्यानंतर ॲग्रिगेशन. आता ॲग्रिगेशन म्हणजे काय होणार बघा, नवीन आणि कॉम्पिटिशन यांच्यामध्ये स्पर्धा, रिॲक्शन आणि स्टेबल. बघा आपण एक एक करून पाहूया आपण. तर पहिल्यांदा दिले तुम्हाला या ठिकाणी न्यूडेशन, डेव्हलपमेंट ऑफ बार एरिया विदाउट एनी फॉर्म लाईफ. सुरुवातीला काही लाईफ नाही आहे, तिथं काय होणार, बनणार म्हणजे चट्टान म्हणूया, डोंगर म्हणूया. तिथं काय होणार, न्यूडेशन कॉज, तिचे कारण आहेत, टोपोग्राफी भौगोलिक लक्षात ठेवा, क्लायमेट वातावरण काय आहे, आणि बायोटिक तिथं कोणत्या प्रकारचं जीव राहणार. इन्व्हेशन, सक्सेसफुल इस्टॅब्लिशमेंट ऑफ स्पेसिस इन बार एरिया. त्या एरियामध्ये ज्या काही स्पेसिस आहेत त्या सक्सेसफुली सर्वाईव्ह करतात, त्याला इन्व्हेशन म्हणणार. स्टेज ड्युरिंग इन्व्हेशन, मायग्रेशन, इथून बाहेर किती आल्या म्हणजे आत येतात. इसिसिस म्हणजे इस्टॅब्लिश, त्या बाहेरून प्रजाती स्पोर तुमच्याकडे येऊन जमाव आल्यात. एग्रिगेशन, याला आपण इन्व्हेशन म्हटलंय. आता काय होणार, रिॲक्शन आहे जी काय येणार बघा. मोस्ट इम्पॉर्टंट स्टेज, द मेकॅनिझम ऑफ मोडिफिकेशन ऑफ इन्व्हायरमेंट थ्रू इन्फ्लुअन्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन इट इज नोन ॲज रिॲक्शन. की ज्यावेळी एकापेक्षा दुसरी एकाच ठिकाणी दोन स्पेसिस आल्या आणि समान फूडसाठी जर त्यांचं कॉम्पिटिशन चाललं तर रिॲक्शन होणार.
आणि या रिॲक्शनमध्ये जी काही सुपेरियर प्रजाती आहे ती सर्वाईव्ह होणार आणि इन्फेरियर आहे ती तिथून काय होणार, नष्ट होणार. चेंज टेक प्लेस इन सॉईल, त्या सॉईलमध्ये बदल होणार. वॉटर, लाईट, कंडिशन अँड टेम्परेचर रिॲक्शनमुळं. लक्षात. कॉम्पिटिशन अँड कोएक्शन. लार्ज नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल स्पेसीस ॲट द लिमिट. एखाद्या कमी जागेमध्ये भरपूर अशा प्रजाती आल्या तर त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन होणार. दे डेव्हलप कॉम्पिटिशन स्पेस राहण्यासाठी, निकेसाठी, फूडसाठी यांच्यामध्ये. आणि याचा परिणाम काय होणार, अफेक्ट इच अदर सेव्हरल कोच दोज विज अनएबल कॉम्पीट डिस्कार्ड. ह्या दोन्हीमध्ये जी काही स्ट्रॉंग प्रजाती नसेल तर तिथून काय होणार, ती निघून जाणार. कॉम्पिटिशन आणि को ॲक्शन आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यानंतर काय बघा, स्टेबलायझेशन, क्लायमॅक्स. बघा क्लायमॅक्स कम्युनिटी आहे ह्याच्यामध्ये आता परत चेंजेस होणार नाही. फायनल कम्युनिटी ऑफ एरिया विच इस्टॅब्लिश फॉर लॉंगर पिरियड. क्लायमॅक्स कम्युनिटीमध्ये अधिक बायोडायव्हर्सिटी पाहायला मिळणार. आणि यामध्ये एखाद्या वेळी नॅचरल एन्व्हायरमेंट जर चेंज झालं तर संपूर्ण प्रजाती नष्ट होणार नाहीत, काही फरक पडणार नाही. काही प्रजाती आहे तशा रिमेन राहणार, म्हणजे स्टेबल आहे. आलं का लक्षात, की स्टेबल कोण असणार आहे, कॉम्प्लेक्स. बघा कॉम्प्लेक्स कसं बनले बघा, एक वर एक कम्युनिटी येत गेल्या. लायकेन आला, मॉसेस आलं, ग्रास, त्यानंतर हर्ब, शर्ब, स्मॉल टी आणि फॉरेस्ट. आता फॉरेस्टमध्ये पोचल्यानंतर ह्याला म्हणणार आपण स्टेबलायझेशन. ह्यालाच म्हणतोय क्लायमॅक्स कम्युनिटी. काय झालं, एकानंतर एक कम्युनिटी येत असताना तिने काय केलं की दुसऱ्या कम्युनिटीला येण्यासाठी फेवरेबल एन्व्हायरमेंट तिथे तयार करून ठेवलं होतं. प्रत्येक वेळी नवीन प्रजाती येत असताना ती पूर्वीपेक्षा जास्त बायोमास तयार करणारी होती. आणि ह्यासाठी बराचसा वेळ लागला. आज आपल्याला जो क्लायमॅक्स कम्युनिटी दिसते त्यासाठी लाखो करोडो वर्ष या ठिकाणी लागलेलं आहे. आता MCQ काय येणार बघा CET-मध्ये, की क्लायमॅक्स कम्युनिटी काही आहे या ठिकाणी स्टेबल आहे, यामध्ये आता काही बदल पाहायला मिळणार नाही. तर हे सर्व आपण एक्स्ट्रा बघितलेलं आहे आपण. तर आपण आपल्या बुकमध्ये जाऊया. स्टेट बोर्ड. ड्युरिंग सक्सेशन some species colony area and their population became more numerous, where population other decline or disappear. तर सक्सेशनच्या वेळी एखाद्या भागामध्ये की स्पेसीसच्या कॉलनी भरपूर अशा कॉलनी संख्या पाहायला मिळणार, पण दुसऱ्या ठिकाणी कमी होणार. बघा डेझर्ट, वाळवंटामध्ये गेला तर तुम्हाला जास्त बायोडायव्हर्सिटी मिळणार नाही, थोडंसं प्लांट, काही रेप्टाईल्स पाहायला मिळणार. पण तो ट्रॉपिकल रेन फॉरेस्टमध्ये आला तर तुम्हाला डिफरंट डायव्हर्सिटी पाहायला मिळणार. म्हणजे याचा अर्थ काय होईल बघा, की सक्सेशन स्टेजमध्ये की ह्या पॉप्युलेशन जे आहे तिथे असणारे क्लायमेट काय आले, क्लायमेट ह्याच्यावर अवलंबून आहे. लक्षात. बरं घेऊया आपण. इथे एक शब्द वापरला आहे बघा, एंटायर सिक्वेन्स कम्युनिटी डॅश सक्सेसिव्हली चेंज इन अ गिवन एरिया कॉन्स्टिट्यूट व्हॉट इज द सेरा. इथे एक शब्द वापरला आहे बघा, शेअर. शेअर कम्युनिटी ही लाईफची सुरुवात करते, जीवन सुरुवात करते. फॉर एक्झाम्पल लायकेन. लायकेनला आपण काय म्हणणार, पायोनियर म्हणणार. मग लायकेन नंतर एकानंतर एक कम्युनिटी येत जाणार आणि याला शेवटी काय बनणार, या ठिकाणी क्लायमॅक्स कम्युनिटी बनणार. तर सेरा काय सांगितलं बघा, एकानंतर एक कम्युनिटी येत असताना येताना त्यालाच म्हणतो आपण सेरल स्टेज म्हणणार, किंवा सेरा किंवा सेरल स्टेज किंवा सेरल कम्युनिटी म्हणतोय. आणि ह्या कम्युनिटी जी काही प्रत्येक वेळी जी नवीन कम्युनिटी येते ती पहिल्या कम्युनिटीपेक्षा जास्त बायोमास तयार करते. लक्षात समजलं का बघा, शेर किंवा शेरा, SERE, शेअर अँड शेअर कम्युनिटी दिसते का बघा. अँड इंटरमिडिएट स्टेज फाउंड इन इकोसिस्टम. इकोसिस्टमच्या मध्ये इकोसिस्टम बनत असताना मध्ये काही स्टेजेस असतात, ॲडव्हान्स टुवर्ड्स द क्लायमॅक्स, आणि त्या क्लायमॅक्स कम्युनिटीपर्यंत घेऊन जातात.
मी सांगलोय, लक्षात ठेवा. लायकेन आला त्यामुळे मॉसेस आला, मॉसेससाठी पुढं ग्रास आला, ग्रासनं फेवरेबल सॉइल फॉर्मेशन केलं तर छोटे प्लांट आला आणि अशा प्रकारे फॉरेस्ट बनलं. लक्षात. इन मेनी केस मोर दॅन वन सेरल स्टेज इन्व्हॉल्व अंटिल क्लायमॅक्स कंडिशन आर अटेन. आणि असा जी सिरीज चालू होत्या आणि शेवटी क्लायमॅक्स कंडिशन स्टेबल किंवा फॉरेस्ट बनून इथं थांबले जाते. याला म्हणते. तर बघा बुकमध्ये काय आलंय, अल्टरनेटली इट इज अन एंटायर ग्रेडियंट ऑफ ऑर्गॅनिझम फ्रॉम पायोनियर स्टेज टू क्लायमॅक्स. पायोनियर कोण आहे? लायकेन. क्लायमॅक्स काय आहे? फॉरेस्ट. म्हणजे इथून ते इथं द इंडिव्हिज्युअल ट्रान्झिशनल कम्युनिटी आर काल सेरल. बघा सेरल कम्युनिटी. MCQ लक्षात ठेवा, लक्षात ठेवा MCQ आहे. काय झालं, एक कम्युनिटी, नवीन कम्युनिटी जी बनाल्या त्या पहिल्या कम्युनिटीपेक्षा जास्त बायोमास तयार करत्या, किंवा नवीन जी ओल्ड कम्युनिटी आहे नवीन कम्युनिटीला फेवरेबल इन्व्हायरमेंट करून ठेवत जात्या. आणि ही जी सिरीज आहे तिला सिरियल कम्युनिटी म्हणते. देअर इज अन चेंज इन डायव्हर्सिटी ऑफ स्पेसीस ऑफ ऑर्गॅनिझम, इन्क्रीज नंबर स्पेसीस अँड ऑर्गॅनिझम ॲज वेल ॲज इन्क्रीज टोटल बायोमास. काय म्हणतात बघा, की यामुळे बायोडायव्हर्सिटी जी आहे, जैवविविधता पाहायला मिळते, स्पेसीसची संख्या वाढते आणि त्याच ठिकाणी त्या पर्टिक्युलर एरियामध्ये तुम्हाला भरपूर लिव्हिंग थिंग्स बायोमास पाहायला मिळणार. द प्रेझेंट डे, आज बघा तुम्ही, कम्युनिटी इन द वर्ल्ड हॅव कम टू बी बिकॉज सक्सेशन दॅट ही ऑकर ओव्हर मिलियन ऑफ इयर्स इन लाईफ स्टार्ट. बघा, आज तुम्ही एखाद्या जंगलामध्ये गेल्यानंतर तुम्ही म्हणता अरे किती उंच झाडं आहेत, किती डिफरंट प्लांट आहेत, ग्रास आहेत, फ्लावर्स आहेत, ॲनिमल्स दिसायल्यात, इन्सेक्ट दिसायल्यात. तुम्हाला हे दिसताना आज जे पाहतोय आपण फॉरेस्ट, यासाठी मिलियन्स इयर लागलेले आहेत. जिथे आज तुम्हाला स्टेबल क्लायमॅक्स कम्युनिटी दिसत्या, फॉरेस्ट दिसतंय, तेच फॉरेस्ट बनण्यासाठी सुरुवात कुठून झाली असेल बघा मुलांनो, लायकेन पासून जे कम्युनिटी आहेत सेरल कम्युनिटी बदलत गेल्या आणि मग फॉरेस्ट बनलं. म्हणून लक्षात ठेवा, आज जे जंगल दिसतंय ते हजारो वर्षापूर्वी असं जंगल नव्हतं. लक्षात. म्हणून लक्षात ठेवा, एखादं प्लांट आपण तोडतोय, जंगल तोड करतोय, डिफॉरेस्ट्रेशन करतोय, तर आपण मिलियन इयर मधली जी काही डेव्हलपमेंट होती, सक्सेशन, इकॉलॉजिकल सक्सेशन, याला आपण कोलॅप करतोय. आज मला काय होतंय की हे जी प्लांट आहेत ती युजफुल आहेत, आज सर्वांना ते ऑक्सिजन देतात, फूड देतात, आणि आपण त्यांना नष्ट करत बसतोय. चल ठीक आहे. सक्सेशन इज हेन्स प्रोसेस दॅट स्टार्ट वेअर नो लिव्हिंग. बघा, सक्सेशन प्रोसेस सुरू झाल्यावर पहिले लिव्हिंग कोण नव्हतं. बिफोर लाईक न्यू फॉर्म ऑल्कॅनिक एलेन. आता ऑल्कॅनिक माहिती आहे का, ज्वालामुखी. तर ह्या ठिकाणी क्रेटर म्हटलं जाते. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर, लावारस शांत झाल्यानंतर, बघा एक मिनिट बघा, व्हॉल्कॅनिक इरेप्शन, हा ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि हा रस झाला, पण तो हा ज्वालामुखी व्हॉल्कॅनिक इनएक्टिव्ह झाला, स्टॉप झाला, तर इथं काय होणार, एक असा खोलगट असा भाग बनणार आणि इथं वॉटर साचणार आणि तिथं जीव सुरुवात होणार किंवा तिथं नवीन या ठिकाणी लाईफ सुरू होणार. लक्षात. आणि ह्याला क्रेटर म्हटलं जाते. व्हॉल्कॅनिक इरेप्शननुसार नवीन या ठिकाणी जीव सुरुवात होते, त्याला व्हॉल्कॅनिक इरेप्शन असं, क्रेटर असा शब्द वापरला जातो. किंवा त्याचबरोबर बघा की एखाद्या जंगलामध्ये आग लागल्यानंतर परत लाईफ बनताना त्याला आपण काय म्हणतोय बघा, सेकंडरी सक्सेशन म्हणतोय. कारण पहिला तिथं लाईफ होती, काही कारणास्तव काय झालं, तिथं फॉरेस्टमध्ये आग लागली आणि जीव कमी झालं आणि परत नवीन बनलं. याचा अर्थ प्रायमरी सक्सेशन आणि सेकंडरी सक्सेशन यामध्ये फरक आहे. नंतर आपण हे कंटेंट बघूया. एक लक्षात ठेवा, व्हॉल्कॅनिक इरेप्शन झाल्यानंतर, ज्वालामुखी शांत झाल्यानंतर तिथं नवीन कम्युनिटी बनली जाते. काय फॉर्म न्यू, आणि क्रेटर म्हटलं जाते, इथे दिले ना तिने क्रेटर. दिस इज कॉल्ड प्रायमरी सक्सेशन.
बघितला तुम्ही? तर एक ॲनिमेशन बघूया आपण. हा का, हे व्हॉल्कॅनिक इरेप्शन दिसलं मला. आणि हा व्हॉल्कॅनिक इरेप्शन ज्वालामुखी शांत झाल्यानंतर तिथं या ठिकाणी नवीन कम्युनिटी काय ते बनली जाते. अदर एक्झाम्पल ऑफ एरिया वेअर प्रायमरी सक्सेशन ऑकर न्यूली कूल लावा रॉक न्यूली क्रेटेड बाय द पॉन्ड. बघा मी काय सांगितलं बघा की प्रायमरी सक्सेशन ऑकर इन कूल लावा, जो लावा होता ना रॉक, तिथं काय क्रेट झालं आणि तिथे पॉन्ड बनलं, रिझर्वायर बनलं. मग असं त्याला क्रेटर म्हटलं होतं, क्रेटर. इस्टॅब्लिश ऑफ न्यू बायोटिक कम्युनिटी इज जर्नल स्लो. आता इथं जीवन बनण्यासाठी सुरुवात होणार. लक्षात, पहिला लाईफ बनणार छोटे छोटे या ठिकाणी आणि त्यानंतर संपूर्ण बायोडायव्हर्सिटी होणार. बिफोर अ बायोटिक कम्युनिटी डायव्हर्स ऑर्गॅनिझम कॅन बी इस्टॅब्लिश मस्ट बी सॉइल. Depending most on the climate, it take natural process survival 100 to several thousand to produce fertile soil in bar rock. एक मोठा दगड आहे, चट्टान आहे, डोंगर आहे, त्या ठिकाणी सॉइल मातीचं फॉर्मेशन बनायचं आहे, तर यासाठी हजारो वर्ष लागतात. लक्षात ठेवा, 2.5 2.5 या ठिकाणी सेंटीमीटर रॉक बनण्यासाठी 800 इयर लागत्या. कारण काय ते, हे जे चट्टान ह्या डोंगर आहे त्याचा जो वरचा भाग हळूहळू कमी होणार, लाईटमुळं, रेनमुळं, टेम्परेचरमुळं, आणि तेच सॉईल बनणार. म्हणजे आज जे फर्टाईल जी सॉईल बनत्या त्याला 100 to several thousand इयर लागले जातात रॉकपासून सॉईल बनायला, दगडापासून माती बनायला. तर काय दिसते बघा, तर मगाशी एक मी तुम्हाला सांगायचे विसरलो बघा, प्रायमरी सक्सेशन आणि सेकंडरी. मी सांगतोच. प्रायमरी सक्सेशन काय झालं की व्हॉल्कॅनिक इरेप्शन झाला, ज्वालामुखीचा उद्रेक झाला, ज्वालामुखी शांत झाला, तिथे खोलगट असा भाग बनला, तिथं वॉटर जमा झालं आणि तिथून नवीन लाईफ सुरुवात झाली, त्याला प्रायमरी. सेम एक चट्टान होतं, तिथं लायकेन ग्रो झालं, लायकेन पासून क्लायमॅक्स कम्युनिटी बनली, फॉरेस्ट बनलं, याला म्हणतो आपण प्रायमरी सक्सेशन. बघा, बेर रॉक आहे, पायोनर स्पेसिस दिसत्या, लायकेन, ग्रास दिसाले, आणि अशा प्रकारे फॉरेस्ट. परंतु सेकंडरी सक्सेशनमध्ये फरक आहे, लक्षात ठेवा मुलांना. काय होतं की सेकंडरी सक्सेशनमध्ये एक फॉरेस्ट आहे आणि त्या जंगलामध्ये अचानक वणवा आग लागली, जसं ॲमेझॉनच्या जंगलामध्ये सारखं या ठिकाणी आग लागली जाते बघा. बरोबर आहे. ब्राझील म्हणते की आम्ही काय करणार, ॲमेझॉनचे जंगल आम्ही नष्ट करणार, आम्हाला सुद्धा काय करायचं आहे, इंडस्ट्रियलायझेशन करायचं आहे. तर काय परिणाम होईल बघा, समजा जे ॲमेझॉनमधलं जे जंगल आहे तिथं फॉरेस्ट वणवा लागले, आग लागले असते, फॉरेस्ट फायर, तर तिथून काय होणार की प्रजाती तिथनं प्लांट ॲनिमल्स डेड होणार, पण काही जे सीड आहेत ते जमिनीच्या खाली सर्वाइव्ह राहणार आणि परत फेवरेबल कंडिशन आल्यावर ग्रो होणार. याचा अर्थ सेकंडरी सक्सेशन फास्ट ग्रो होणार, पण प्रायमरी सक्सेशन फास्ट ग्रो होणार नाही. लक्षात बघा, हे वीड आहे, वाईल्ड फ्लावर आहे, पाईन सीडिंग आहे, पाईन फॉरेस्ट, अशा प्रकारे फास्ट तुम्हाला फॉरेस्टेशन मिळणार. लक्षात. तर स्टुडंट, अशा प्रकारे आपण लेक्चर नंबर 9 पर्यंत पोहोचलेलो आहोत. तर आपण या ठिकाणी इकोसिस्टम अँड एनर्जी फ्लो 12 स्टेट बोर्ड, महाराष्ट्र स्टेट बोर्ड, याचा आपण या ठिकाणी 12वी बायोलॉजीचा आपण लेसन सुरू केलेला आहे. आज आपला लेक्चर नंबर 9 कम्प्लीट होतोय आणि ह्यानंतर थोडेसे कंटेंट राहिले आहेत की प्रायमरी सक्सेशन थोडं मी आता सांगितलंय, सेकंडरी सक्सेशन भाग सांगायचा तुम्हाला, त्यानंतर एक लास्टच भाग आहे इकोसिस्टम सर्व्हिस. इकोसिस्टम आपल्याला काय देते, आणि एक पॉईंट दिला तुम्ही या ठिकाणी पॉलिनेटर. तर हा जास्तीत जास्त 2 किंवा 3 लेक्चरमध्ये हा टॉपिक करणार येणार. तर मुलांनो, मी एक कमिटमेंट केलं होतं
की मी काय करेन, स्टेट बोर्डचा इकोसिस्टम अँड एनर्जी फ्लो हा लेसन तुम्हाला क्लिअर करून देईल. त्याचबरोबर एनसीईआरटी मध्ये इकोसिस्टम नावाचा जो काही 12वीचा टॉपिक आहे त्याचं मी ऑलरेडी 7 लेक्चर करून पूर्ण केलेला आहे. त्याच्या रिलेटेडच हा स्टेट बोर्डचा लेसन होता म्हणून मी इकोसिस्टम अँड एनर्जी फ्लो कम्प्लीट केला आहे. तर मुलांनो अजून एक 2-1 लेक्चर आहेत किंवा 3 लेक्चर असतील तर हा लेक्चर करून मी तुमचं पूर्ण करून घेणार आहे. आणि इथून पुढं जर मला वाटलं की आपल्याकडे व्ह्यू चांगले येत असेल, काही लोकांना गरज असेल तरच मी पुढं काय करेन, स्टेट बोर्डचं अजून लेसन मी चालू करेन. तूर्त माझे काम आहे की अजून 2 ते 3 लेक्चर मी तुम्हाला रिलीज करेन. मुलांना प्रॉब्लेम एक असा आहे की तुम्हाला माझ्या असं समोर बघायचं आहे, बरोबर आहे, तुमचं मन नाही लागत. पण ते लॉकडाऊनमुळं आपण काही जास्त हायर कॅमेरा वगैरे काही खरेदी करू शकत नाही. हा जो शूटिंग आहे ते मोबाईलमधनं करतोय आपण. आणि नुसतं असा समोर राहून जर बघितलं तर बायोलॉजी शिकण्यात एकदम बोरिंग आहे. बघा प्रत्येक वेळी डायग्राम दिसणार नाही, काय दिसणार नाही. आपण काय करतोय, प्रोजेक्टरवर पाडतोय, पण प्रोजेक्टर आला की माझ्या तोंडावर येतोय. लॅपटॉप मध्ये घेतलं तर मी दिसत नाही, समोर आलो तरी. तर अशा वेगवेगळ्या कंडिशन मध्ये आपण कन्फ्युज आहे. आणि ह्यातूनच काही जर स्टुडंट बनत असेल तर ते ग्रेट स्टुडंट असं म्हणूया. मुलांनो हे जे लेक्चर आहे ते IMPs आहेत. तुम्ही कॉलेजमध्ये जर गेला तर पहिल्यांदा तुम्हालाच सगळ्या गोष्टी येणार. तर CET साठी बायोलॉजीला जर चांगला स्कोर करायचा असेल तर हा हेल्थ ट्रेलर म्हणून काय करा, इकोसिस्टम आणि एनर्जी लेक्चर नंबर 1 पासून या. ज्या स्टुडंटला या ठिकाणी NCERT पाहिजे असेल तर इकोसिस्टम तो सुद्धा 7 लेक्चर आहे. हे दोन्ही लेक्चर एकत्रच आहेत, तुम्हाला डिफरंट वाटणारच नाही. ठीक आहे, ओके, बाय.